नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याविषयी बोलणार आहोत आणि आज कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये नाही तर आपण कांद्याची अशी माहिती घेणार आहोत की कांदा जर तुमचा 60 दिवसांचा झाला तर लगेच तुम्ही जे काम आहे, एक महत्त्वाचं काम असतं ते नक्कीच करा. तुम्हाला नक्कीच भरघोस उत्पादन मिळेल. तर काय आहे ते काम किंवा काय काम करायचंय तेही आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतातील कांदा पीक 60 दिवसांचं झालं आहे का? जर तुम्ही कांदे लावलेले असतील तर ज्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे आणि त्यांच्या कांद्याचं पीक हे 60 दिवसांचं झालंय, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला काळजी वाटते की कांद्याची साईज म्हणजे आकार अपेक्षित जसा हवा तसा होत नाहीये किंवा भविष्यात मिळणारा बाजारभाव पाहत जर लक्षात घेतला तर तुम्हाला कांदा लवकरात लवकर तयार करून मार्केटमध्ये न्यायचा जर असेल तर तुमचं उत्तर किंवा होच असेल किंवा न्यायचं आहे का? जर असं तुम्हाला विचारलं तर तुमच्याही मनामध्ये उत्तर हे होच असेल, हो की नाही? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कांदा पिकाच्या आयुष्यातील 60वा दिवस हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता या काळात जर योग्य खत आणि फवारणीचे नियोजन केलं नाही तर पोटॅशियमच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहू शकतो आणि उत्पन्नात मोठी घट होऊ शकते. आज आपण अशा दोन जबरदस्त ट्रिक्स म्हणजेच उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या कांद्याचा आकार आणि वजन दोन्ही वाढण्यास मदत होईल. चला तर मग पाहूया 60 दिवसानंतर नक्की काय करायचं. तर सगळ्यात पहिले काय करायचं की पाण्याद्वारे जायचं जे खत आहे त्याचं नियोजन करायचं. तुम्ही जेव्हा कांदा 60 दिवसांचा होतो तेव्हा खाली गड्डा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. यावेळी पिकाला पोटॅशची नितांत सगळ्यात जास्त ही गरज असते आणि याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या पाण्याद्वारे जे खत द्यायची असतात तर ते बघायचे आहे. तर पहिली आहे खताची निवड करायची ती इंडिकेम किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं 130046 किंवा 130046 हे विद्राव्य खत जर वापरा. हे ग्रेड कांद्याची साईज जलद गतीने वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. आता त्याचं प्रमाण असं असतं की 1 एकर क्षेत्रासाठी फक्त 3 किलो घ्यायचं. आता अतिरिक्त घटक कोणता तर त्याच्यासोबत 1 किलो बोरान मिसळायचं आणि बोरानमुळे काय होतं की कांद्याला चकाकी येते आणि गड्डा घट्ट होतो. आणि जर समजा तुमच्याकडे ह्युमिक ऍसिड शिल्लक असेल तर तेही याच्यामध्ये जर तुम्ही नक्की टाका, कारण की ह्युमिक मुळे पांढऱ्या मुळे ऍक्टिव्ह होतात आणि पिकाला खत लवकर लागू पडतं. आता हे मिश्रण तयार करून पाट पाण्याद्वारे पिकाला द्या किंवा हा तसं दिलं तरी चालते. यामुळे कांद्याची फुगवण होण्यास जबरदस्त मदत होते. आता फवारणीचं नियोजन कसं कराल तर खत दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पिकाला पुढचं पाणी द्याल तेव्हा ही फवारणी घेणं गरजेचं असतं. अनेकदा काय होतं की आपण जे खत देतो पण कांद्याच्या पातीचीच वाढ होत नाही. आता समजा आपण खत वगैरे दिलेलं आहे कांद्याला, त्या 60 दिवसानंतर दिलंय किंवा तुम्ही ज्या प्रकारे देताय आणि त्या प्रकारे जर समजा आपल्या कांद्याची योग्य वाढ होत नाहीये किंवा कांद्याची पात वाढत नाहीये तर असे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात. तर आणि खाली सुद्धा पाठीच्या खाली सुद्धा कांदा वाढत नाहीये तर हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला एक फवारणी असते ती महत्वाची असते. तर पहिली काय तर त्याची वाढ रोखण्यासाठी सिजेंटा कंपनीचं कल्टर वापरायचं आणि त्याचं प्रमाण असतं 15 लिटरच्या पंपासाठी फक्त 7 मिलीचं. आणि याचा फायदा असा असतो की कल्टारमुळे पाठीची अनावश्यक वाढ थांबते आणि पिकातील सगळे अन्नद्रव्य खाली कांदा फुगवण्यासाठी वापरले जातात. आता खत काय वापरायचं तर या फवारणीमध्ये 0050 हे खत 100 ग्रॅमने घ्यायचं किंवा जर 13 शिल्लक असेल तर ते 40 ते 45 ग्रॅमने वापरलं तरी चालेल. याच्यासोबत कोणतेही सीवीड बेस किंवा अमिनो बेस असलेलं टॉनिक 30 ते 40 मिली तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुमच्यासाठी महत्वाचा सल्ला असा की जर तुम्हाला या प्रयोगांबद्दल जर काही शंका वाटत असेल, मी जे सांगितलेलं आहे त्याबद्दल जर काही शंका वाटत असेल तर सुरुवातीला संपूर्ण शेतीवर किंवा संपूर्ण पिकावरती त्याचा वापर न करता फक्त एका एकरावर हा प्रयोग करून बघा. तुम्हाला कांद्याच्या साईज मध्ये आणि वजनात जर झालेला फरक नक्कीच जाणवेल. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी घेतलेला हा छोटासा निर्णय सुद्धा तुमचं जे असतं, जे आपण जे म्हणतो की शेतीचं कांद्याचं जे वजन असतं किंवा जे तुमचं टार्गेट असतं ते वाढवू शकतं आणि तुमच्या खिशात 4 पैसे सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतात, जास्त आणूही शकतं. जर तुम्ही सुद्धा कांदा लागवड केलेली असेल आणि तुमचा कांदा जर या प्रतीत किंवा या दिवसांचा 60 दिवसांचा जर झालेला असेल तर तुम्ही नक्कीच ही टेक्नॉलॉजी जी सांगितलेली आहे तुम्हाला ती नक्कीच तुम्ही वापरू शकता. आणि तरीही तुम्ही हे करूनही तुमच्या तज्ञांचा सल्ला घेऊन आणि मगच तुमच्या शेतीवरती प्रयोग करू शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्यासाठी बाजारभाव आणि शेतीविषयक अशी माहिती नक्कीच तुम्हाला ताजी मिळत जाईल. तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.